देशदूतची टीम आली आहे पिंपळगावला. पिंपळगावमध्ये खूप एक मोठा प्रश्न कांद्याच्या भोवती गाजतोय, तो म्हणजे या माथाडी कामगारांचा. आज या प्रश्नापोटी ही पिंपळगावची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडलेली आहे. खाजगी बाजारांमध्ये हे काम सुरू आहे, कांदा विक्री होत आहे. मात्र जे माथाडी कामगार आहेत, जे हमाल आहेत, मापारी आहेत, त्यांच्यासाठी आज काम राहिलेलं नाही आहे, कारण की ही बाजार समिती बंद झालेली. आपल्या बरोबर आहेत पोटे साहेब, मामा म्हणतात त्यांना. तुमचं नाव सांगा. नारायण काशीनाथ पोटे, मापारी कामगार संचालक. मापारी कामगार संचालक आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. मामा, काय प्रश्न झालाय आणि अचानक काय झालं की हे सगळी बाजार समिती बंद पडली? लेवीच्या प्रश्नावरनं न्यायप्रविष्ट बाब आहे, परंतु मजुरी द्यावी लागली की लेवी द्यावी लागते असा व्यापाऱ्याचा समज झाल्यामुळे आणि त्यांनी मजुरीच आम्ही त्या ठिकाणी कापून देणार नाही असा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केला. परंतु त्या ठिकाणी पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, कलेक्टर साहेबांनी एक बैठक घेऊन आणि कामगार आयुक्त एक बैठक घेऊन प्रचलित पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करावं अशा स्पष्ट सूचना केलेल्या असताना त्या ठिकाणी बाजार समित्यांकडे व्यापारी वर्गाने अर्ज करून या घटकाची हमाली तोलाई वाराई आम्ही हिशोबपट्टीतनं कपात करणार नाही असा प्रथम पवित्रा घेतला आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आमची हमाली तोलाई कपात हिशोबपट्टीमध्ये रद्द झाली. पूर्वी काय पद्धत होती? आधीपासूनची प्रचलित पद्धत काय आहे? प्रचलित पद्धत हिशोबपट्टीमध्ये हमाली तोलाई वाराई कपात होत होती आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्याकडून ती मजुरी मिळते. व्यापारी त्या ठिकाणी ही मजुरी देत नाही, परंतु शेतकऱ्याकडून ती मजुरी घेऊन आम्ही दर महिन्याला व्यापारी आम्हाला धनादेश देत होते. परंतु त्यांनी 1/4 पासून ही प्रक्रिया बंद केली. किती हमाल मापारी आहेत एकंदरीत नाशिक जिल्ह्यामध्ये 2700 कामगार आहेत हमाल मापारी मिळून. आणि ते सर्व आज पिंपळगावला 291 हे संपूर्ण उपबाजार मिळून या ठिकाणी आहेत. बरं, आता आपल्या श्रोत्यांना, आपल्या वाचकांना हे समजावून सांगा की हमाल मापारी काम काय करतात, नेमकं त्यांचं काय काम असतंय? हमाल या ठिकाणी सकाळी आल्याच्या नंतर बाजार समिती त्यांच्या नेमणुका करते. रजिस्टरवर सह्या करून तो ज्या ज्या खळ्यामध्ये व्यापाऱ्यांनी माल घेतलेला असेल त्या ठिकाणी जाऊन प्रथमतः हमाल पिकअप असेल तर ती गाडी खाली लोटून देतो. व्यापारी सांगेल त्याप्रमाणे, व्यापारी सांगेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी पावती बनवली जाते. खरेदीदार कोण, आडत्या कोण, त्याची निशाणी काय, तो माल कोणत्या ठिकाणी टाकायचा, ही सगळी प्रक्रिया व्यापाऱ्याच्या माणसाच्या यांनी मापारी कामकाज त्या ठिकाणी करतो. मापारी साधारण 4 पावत्या त्या ठिकाणी बनवतो. एक पावती बाजार समितीला, एक पावती व्यापाऱ्याला, एक पावती शेतकऱ्याला आणि एक पावती कामगाराला, अशा पद्धतीनं. त्यामुळे सर्व हिशोब लागून शासनालाही त्यांची फी मिळते, बाजार समितीलाही फी मिळते आणि कामगारांनाही त्यांचं जे काही वजन झालेलं आहे त्याप्रमाणे मजुरी व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून कापून घेतलेली असते, ती व्यवस्थितरित्या मिळते. ही आतापर्यंतची प्रक्रिया आणि कायदेशीर पद्धत आहे ती. बरोबर, कायदेशीर आजही लागू आहे. सगळा जो प्रश्न उभा राहिलाय हा लेव्ही पोटी उभा राहिलाय. बरोबर. तर ही लेव्ही काय? लेव्ही ही त्या ठिकाणी 1994 साली एक शेतकरी खंडपीठामध्ये गेले आणि त्या ठिकाणी 2004 साली निर्णय लागला की सदरची लेव्ही ही व्यापाऱ्याकडून वसूल करण्यात यावी असा 2008 साली जी.आर. निघाला. शेतकऱ्याकडून घेऊ नये, मात्र मजुरी ही शेतकऱ्यांनीच द्यावी असा स्पष्टपणे आदेश असतानाही व्यापारी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये गेलेले आहे. लेव्ही किती टक्के? 34%. 34%. तो प्रश्न प्रलंबित आहे. तेव्हापासूनची आतापर्यंत लेव्हीचा प्रश्न बाजूला राहून आता मजुरीचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जर कामगारांना मजुरीच मिळाली नाही तर ते उपाशी पोटी आजही आता 25 दिवस झाले. पिंपळगावातील परिस्थिती अशी आहे की 90% कामगार का त्या ठिकाणी त्याला शेत जमिनी वगैरे काही नाही, त्याचं फक्त या मजुरीवरच त्या ठिकाणी अवलंबून असतं. तो आज उपाशी पोटी त्या ठिकाणी कोरपळतोय. तर मग ही मजुरी त्याला मिळणं आवश्यक आहे आणि काम मिळणं आवश्यक आहे. पण हा प्रश्न उपस्थित झालाय तो लेव्हीवरनं उपस्थित झालाय आणि तो न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे त्या न्यायालयात निकाल लागल्यानंतर लेव्हीचं काय व्हायचं ते होईल, पण ती पुढे वाढत जाऊ नये या अनुषंगाने हे सगळं थांबलेलं आहे. बरोबर. बरोबर. बरोबर.
एकंदरीत या सगळ्या लेवीच्या प्रश्नापोटी आज थांबलेली ही हमाल मापारी यांचं काम आणि त्यांना मिळणारा त्या बदलीचा मोबदला. आज काम नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली. जवळजवळ महिनाभर झालाय या हमाल मापारींना काहीही काम नाहीये. ही एक सिस्टीम आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची किंवा या मार्केट सिस्टीमची, की जिथे माल आणला जातो तो विकला जातो, त्याच्यामधली एक सिस्टीम चेन आहे. आणि या चेन सिस्टीम मध्ये हा हमाल व्यापारी हा घटक आतापर्यंत एक रोल प्ले करत होता, महत्वाचा होता. माल उतरवणं आहे, तो परत भरणं आहे, त्याची तोलाई आहे, मापाई आहे, हे सगळं करण्याचं काम ही लोक करत होती आणि त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळत होता. आज काम नाही म्हणून मोबदलाही नाही. आणि म्हणूनच या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघावा आणि परत सगळ्यांना काम मिळावं. कारण की वारंवार मामा असं सांगतात की शासनाने हा घटक कायदेशीर मानलेला आहे, कृषी उत्पन्न बाजार समितींनी हा घटक कायदेशीर मानलेला आहे. त्याच्यात जर का बदल करून काही निर्णय घ्यायचा असेल तर ती गोष्ट वेगळी, पण आज काहीतरी याच्यावर तोडगा हा निश्चित काढला पाहिजे. बरोबर बरोबर. हा घटक कसा कायदेशीर आहे? वेब्रिज वरील हमाली तोलाई घेणं एक सांगली व्यापारी चेंबर्सने 62/38/2016 ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती. कोर्टाने त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी कळवलं की आपण त्या ठिकाणी अभ्यास करून निर्णय घेण्यात यावा. एक अभ्यास समिती नेमली 9 लोकांची. त्या समितीमध्ये मी स्वतः सदस्य होतो आणि प्रत्येकाने बाजू मांडून 9 जुलै 2020 या दिवशी एक पणन संचालकांचा आदेश निघालेला आहे का मापारी आणि हमाल हा घटक कायदेशीर आहे. वेब्रिजवर जरी वजन होत असेल तरी तो पावत्या बनवतो, हमाल फाळकं पाडून ते काम खाली करतो. या अनुषंगानं त्याला त्या ठिकाणी कायदेशीरदृष्ट्या त्या ठिकाणी शासनाने परिपक्व केलेलं आहे. म्हणून आमचं काम आम्हाला मिळणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु आज व्यापारी त्या ठिकाणी बाजार समित्यांना सांगतात की हा घटक आम्हाला कामावर पाठवू नका. जी काही मागणी केली बाजार समितींकडे, हिशोबपट्टीतून कोणत्याही प्रकारची कपात करू नये आणि रोख स्वरूपातही देऊ नये. आम्ही शेतकरी हितासाठी का आत्ताची परिस्थिती बघता व निसर्ग वातावरण बघता आम्ही त्या ठिकाणी 2 पावलं मागे येऊन ती कपात नाही जरी झाली तरी चालेल, आचारसंहितेचा काळ किंवा शासन निर्णय पावेतो, ती कपात करू नका. आम्ही त्याची मागणी करत नाही. लेवीची कपात नाही, मजुरीची कपात. जी काही समजा पत्र बाजार समितीने काढलं, आम्ही बाजार समितीचा त्या ठिकाणी अवमान न करता त्या ठिकाणी कामाला जायला तयार आहे. आणि हमालाच्या जागी जाऊन काम करणार, मापारीच्या जागी जाऊन पावत्या करणार. त्याला आता फक्त त्या ठिकाणी व्यापारी विरोध करतायत. म्हणजे परवापर्यंत एक मागणी होती की बाजार समितीने किंवा बेकायदेशीर मान्य केली, ती कायदेशीर नाही, परंतु कुठेतरी शेतकऱ्यासाठी निर्णय घ्यायचा होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी थांबलो. कामगारांनी थोडं समजावून सांगितलं, त्याच्यासाठी आपण थोडं थांबून त्या ठिकाणी आपण हा निर्णय घेऊ. परंतु व्यापारी आता त्या ठिकाणी हा कामगार घटकच त्या ठिकाणी आम्हाला कामावर नको, हे काही आडमुठेपणाचं जे काही धोरण आहे ते त्या ठिकाणी त्यांनी ते थांबवलं पाहिजे. आणि सर्वांच्या सहकार्यानं जे काही बाजार समितीचा ठराव झाला 16/4/2024 त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे संचालक मंडळाच्या सभेमध्ये की या ठिकाणी हिशोबपट्टीत वाराईत कपात होणार नाही, परंतु त्या ठिकाणी कामगार जर कामावर गेला तर त्या ठिकाणी त्या पद्धतीचं कामकाज चालेल. स्पष्ट सूचना आहे. गेला नाही तर त्या ठिकाणी आम्हाला हक्क राहणार नाही, परंतु आम्हाला कामावर जायला तयार आहे बाजार समितीचं सांगण्यानुसार. याची दखल त्या ठिकाणी शासनाने घ्यावी पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे की सगळा हा बाजार समितीचा कामकाज बाजार समितीत बंद झालेला आहे. त्याच्यामुळे या हमाल मापारी या लोकांना काम नाहीये. मागणी अशी आली की यांना कामावर पाठवू नका आणि ती कपात करा. या कपातीला सुद्धा हा हमाल मापारी वर्ग तयार झालेला आहे. काळ हा निवडणुकांचा आहे, लोकसभेच्या निवडणुका आपण आता त्या फेजमध्ये आहोत. यांचं म्हणणं असं आहे, शेतकरी राजासाठी 2 पावलं आम्ही मागे येतो आणि त्यांच्यासाठी म्हणून 2 महिने आम्ही मजुरी न घेता, कपात न करता आम्ही काम करतो. शासन काय तो निर्णय त्याबाबत घेईल, पण आज या लोकांनी एक पाऊल पुढे टाकलंय आणि आम्ही काम करायला तयार आहोत अशी त्यांची तयारी दर्शवली आहे. मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाहीये.